मध्यमवर्गीय म्हणू शकणार नाही, एक एस टी कंडक्टर जे 1-1 रुपया जमा करून आम्ही मुलाला लावलेला आहे. खूप बिकट परिस्थितीमध्ये मुलाला शिकवलेलं आहे. दोन्ही मुलांना शिकवताना अनेक अडचणी आल्या. माझ्या मुलाला न्याय द्यावा आणि त्या मुलांवर योग्य ती कारवाई करावी. जळगाव मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग, विद्यार्थ्याच्या तक्रारीने खळबळ. मेडिकल कॉलेजमध्ये नेमकं चाललंय तरी काय? जळगाव शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी जिल्ह्यातीलच नव्हे तर विविध भागातून विद्यार्थी या ठिकाणी येतात. मात्र याच महाविद्यालयात MBBSच्या 3ऱ्या वर्षाला शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने केलेल्या गंभीर आरोपांमुळे आता रॅगिंगचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. पहिल्या वर्षापासून बाथरूममध्ये नेऊन मारहाण, पट्ट्याने मारहाण, बाहेरील मुलांना रूममध्ये झोपवून त्यांच्याकडून मारहाण असे गंभीर आरोप या विद्यार्थ्याने केलेत. रॅगिंगबाबत तक्रार केल्यानंतरही त्रास थांबला नाही, उलट प्राध्यापकांकडून धमक्या देण्यात आल्याचा आरोप विद्यार्थी आणि त्याच्या आईने केला. तर दुसरीकडे विद्यार्थ्याने केलेल्या तक्रारीनंतर 3 ते 4 वेळा समितीमार्फत चौकशी करण्यात आली असून चौकशीत रॅगिंगची कोणतीही तथ्य आढळली नसल्याचं महाविद्यालय प्रशासनाचं म्हणणं आहे. मग नेमकं या प्रकरणात काय घडलं? विद्यार्थ्याचे आरोप काय आहेत? महाविद्यालय प्रशासनाची भूमिका नेमकी काय? आणि आता या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी होणार का? चला जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी वैष्णवी साबळे. जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील MBBSच्या 3ऱ्या वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थ्याने रॅगिंगबाबत गंभीर आरोप केले. विद्यार्थ्याच्या म्हणण्यानुसार महाविद्यालयात प्रवेश घेतल्यापासून त्याला रॅगिंगचा त्रास सहन करावा लागतो. बाथरूममध्ये नेऊन मारहाण, पट्ट्याने मारहाण, तसेच बाहेरील मुलांना रूममध्ये बोलावून त्यांच्याकडून देखील मारहाण करून घेणे असे प्रकार आपल्यासोबत घडल्याचा दावा विद्यार्थ्याने केला. हा त्रास केवळ रॅगिंग पुरता मर्यादित नव्हता, तर त्याच्या सुरक्षिततेचा आणि मानसिक स्थितीचाही प्रश्न निर्माण झाल्याचं विद्यार्थ्याचं म्हणणं. रॅगिंगबाबत तक्रार केल्यानंतर आपल्याला मानसिक रुग्ण ठरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप विद्यार्थ्याने केला. इतकंच नाही तर आपल्याला शिक्षणापासून दूर करून घरी बसवण्याचा प्रयत्न देखील केला जात असल्याचा दावा विद्यार्थ्याने केला. विद्यार्थ्याच्या आईनेही या प्रकरणात गंभीर आरोप केले. मुलाने रॅगिंगची तक्रार केल्यानंतर त्याला संरक्षण मिळण्याऐवजी प्राध्यापकांकडून धमक्या देण्यात आल्याचा आरोप आईने केलाय. त्यामुळे आपल्या मुलाला सुरक्षित वातावरणात शिक्षण पूर्ण करता यावं, त्याचं शिक्षण मध्येच थांबू नये आणि संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी विद्यार्थ्याच्या आईने केली. मात्र या आरोपांबाबत महाविद्यालय प्रशासनाची भूमिका वेगळी आहे. विद्यार्थ्याने केलेल्या तक्रारीनंतर महाविद्यालयाकडून 3 ते 4 वेळा समितीमार्फत चौकशी करण्यात आल्याचं प्रशासनानं. या चौकशीत कोणतेही तथ्य आढळलं नसल्याचा दावा महाविद्यालय प्रशासनाने केला. विद्यार्थ्याच्या तक्रारीनुसार चौकशी करण्यात आली असून त्याचा अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात आल्याचंही प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. विशेष म्हणजे वरिष्ठ पातळीवरून पुन्हा समितीमार्फत चौकशी करण्यात आली तरी महाविद्यालय प्रशासन त्यासाठी तयार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. म्हणजेच एकीकडे विद्यार्थ्याचे रॅगिंग, मारहाण आणि धमक्यांचे गंभीर आरोप, तर दुसरीकडे या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचा महाविद्यालय प्रशासनाचा दावा. त्यामुळे आता या प्रकरणात नेमकी वस्तुस्थिती काय हा प्रश्न आता उपस्थित होतोय. मात्र या संपूर्ण प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो. विद्यार्थ्याने इतके गंभीर आरोप केल्यानंतर राजकीय नेते मंडळी या प्रकरणावर अद्याप शांत काय? विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेचा आणि रॅगिंगचा प्रश्न असताना या प्रकरणाची लोकप्रतिनिधींकडून दखल घेतली जाणार का? आणि दुसरीकडे पोलीस प्रशासन या संपूर्ण प्रकरणात नेमकी काय भूमिका बजावतंय? विद्यार्थ्याने केलेल्या मारहाणीच्या आरोपांची पोलीस पातळीवर चौकशी झाली आहे का? रॅगिंग, मारहाण आणि धमक्यांचे आरोप करण्यात आले असतील तर त्याबाबत पोलिसांकडून कोणती कारवाई करण्यात आली? विद्यार्थ्यांच्या तक्रारीची कायदेशीर पातळीवर दखल घेतली जात आहे का? हे प्रश्नही आता तितकेच महत्त्वाचे ठरत आहेत. महाविद्यालयीन समित्यांकडून चौकशी झाली असल्याचं प्रशासन सांगतंय. मात्र विद्यार्थ्याने केलेले आरोप गंभीर असल्याने महाविद्यालयीन चौकशीसोबतच पोलीस प्रशासनाची भूमिका काय आहे याबाबतही स्पष्टता येणं तितकंच गरजेचं आहे.
तर दुसरीकडे विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधी, राजकीय नेते आणि संबंधित प्रशासन या प्रकरणी पुढे येणार का, हा प्रश्न आता जळगावकरांकडून उपस्थित केला जातो. कारण रॅगिंगचे आरोप खरे असतील तर दोषींवर कारवाई होणं गरजेचं आहे आणि आरोपांमध्ये तथ्य नसेल तर तेही चौकशीत स्पष्ट होणं तितकंच महत्त्वाचं आहे. पण या सगळ्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्याला सुरक्षित वातावरणात शिक्षण घेता येणं. ही जबाबदारी महाविद्यालय प्रशासनासोबतच पोलीस प्रशासन आणि संबंधित यंत्रणेची देखील आहे. आता या प्रकरणात वरिष्ठ पातळीवरून चौकशी होते का, पोलीस प्रशासन याची स्वतंत्र दखल घेते का आणि राजकीय नेते मंडळी या गंभीर आरोपांवर आपली भूमिका स्पष्ट करतं का, याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलं.